परमार्थामध्ये असं काही चालत नाही, लक्षात घ्या. संसारात चालतंय. संसारात थोडं बी असलं तर तेवढीच फलश्रुती नाही. संसारामध्ये बरीच सुविधा आणि शिथिलता आहे. मी उदाहरण सांगतो. 10 मुलं 10वीच्या परीक्षेला बसली होती बरं का. त्यातला एक 35% मार्क घेऊन पास झाला. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं. 35% मार्क घेऊन एक पास झाला. 34% मार्क पडले तर तो पास आहे का हो? नाही. त्याला पुढच्या वर्गात जाता येतं का? नाही. 35% वाल्याला पुढच्या वर्गात जाता येतं. एवढं बरोबर आहे. एवढं सगळं लक्षात ठेवा. ज्याला 35% मार्क पडले तो पुढच्या वर्गात जाऊ शकतो, 11वीला जाऊ शकतो. ज्याला 99% मार्क पडले, आता डायरेक्ट 99 वर जातो मी, आता मध्ये एवढं जास्त वर्णन करायला कुठं वेळ आहे. 99% मार्क ज्याला पडले तोही 11वीत जातो, होय ना. 99% वालाही 11वीत जातो. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या पुढे मला असा मुद्दा ठेवायचा आहे की जर समजा एक विद्यार्थी 35% मार्क घेऊन पास झाला तर परमार्थाच्या भाषेत त्याला बोलायचं असेल तर तो 65% नापास असतो. लक्षात घ्या. बरोबर आहे का? पटतंय का तुम्हाला? 35% मार्क घेऊन पास झालेला मुलगा 65% नापास असतो, तरी संसारात चालतो, त्याला पुढच्या वर्गात घालता येतं. परमार्थात असं अजिबात चालत नाही. म्हणून तरी मोठे मोठे फेल झाले ना.